नमस्कार मंडळी, मी प्रियंका देवकर आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। म्हणजे बाजूचे बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। चला तर मग पाहूयात आज आपण काही उपवासाच्या टिप्स। तर आज आपण उपवासासाठी पदार्थ बनवतो त्याबद्दल काही टिप्स पाहणार आहोत। तर टिप्स नंबर 1, साबुदाणा खिचडी मऊ लुसलुशीत करायचे असेल तर साबुदाणा रात्रीच किंवा 6 ते 7 तास भिजत ठेवा, म्हणजे साबुदाणा मऊ आणि लुसलुशीत होईल। टिप्स नंबर 2, साबुदाणा भिजत घालायचा लक्षात राहिला नसेल तर साबुदाणा थोडासा भाजून गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा, अर्ध्या तासामध्ये खिचडीसाठी साबुदाणा तयार होईल। टिप्स नंबर 3, उपवासाची कोशिंबीर बनवताना त्यामध्ये थोडेसे चीज खिसून घाला, कोशिंबीर चवदार बनते किंवा लागते। टिप्स नंबर 4, ताक खूप आंबट झाले असेल तर त्यामध्ये 1 तांब्या पाणी टाका आणि काही वेळाने वरती जे पाणी येतं ते पाणी काढून टाका आणि तळाला जे खाली ताक राहिलेलं आहे ते वरचं पाणी फेकून द्या, म्हणजे पाण्यासोबत आंबटपणा सुद्धा निघून जाईल आणि ताक जास्त आंबट राहणार नाही किंवा होणार नाही। नंबर 5, दह्याची चटणी बनवताना काकडी खिसून टाका आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाण्याचे कूट, थोडी साखर आणि थोडे चिमूटभर मीठ टाका, दह्याची चटणी टेस्टी होईल। टिप्स नंबर 6, साबुदाणा वडे बनवताना तेलामध्ये फुटत असतील तर वडे बनवताना शाबू मिक्सरमधून फिरवून घाला, म्हणजे वडे फुटणार नाहीत किंवा तेल सुद्धा उडणार नाही। टिप्स नंबर 7, उपवासाचे डोसे बनवताना त्यामध्ये 1 बटाटा किसून घाला, म्हणजे डोसे एकदम कुरकुरीत आणि छान होतील। टिप्स नंबर 8, लाल मिरचीचा साबुदाणा बनवत असाल तर त्यामध्ये थोडीशी साखर टाका, म्हणजे लहान मुलं सुद्धा एकदम आवडीने खातील। टिप्स नंबर 9, हिरव्या मिरचीचा साबुदाणा बनवत असाल तर त्यामध्ये उकडलेलाच बटाटा टाका, म्हणजे साबुदाण्याची खिचडी एकदम टेस्टी लागेल। टिप्स नंबर 10, उपवासाची भाकरी बनवताना त्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून टाका, म्हणजे पीठ वळणी येईल आणि भाकरी सुद्धा छान येईल किंवा मोडणार नाही। टिप्स नंबर 11, उपवासासाठी ठेचा बनवत असाल तर त्यामध्ये थोडे शेंगदाण्याचे कूट टाका आणि थोडीशी साखर टाका आणि थोडंसं मीठ टाका, म्हणजे एकदम छान आणि टेस्टी होईल। टिप्स नंबर 12, उपवासासाठी भेंडी बनवत असाल तर त्यामध्ये 1 चमचा दही टाका, म्हणजे भेंडी चिकट होणार नाही आणि टेस्टी लागेल। टिप्स नंबर 13, शेंगदाण्याची आमटी बनवायची असेल तर 1 तास अगोदर शेंगदाणे भिजत घाला, म्हणजे एकदम बारीक होईल आणि आमटी सुद्धा छान मिळून येईल। टिप्स नंबर 14, उपवासाची खीर बनवत असताना त्यामध्ये थोडीशी भगर भाजून टाका आणि थोडासा गूळ टाका, विलायची टाका, म्हणजे एकदम टेस्टी होईल आणि मिळून येईल। टिप्स नंबर 15, खोबऱ्याची खीर बनवताना त्यामध्ये थोडीसं मिल्क पावडर टाका, म्हणजे खीर मिळून येईल। टिप्स नंबर 16, भगर मोकळी होण्यासाठी अगोदर भाजून घ्यावी आणि मगच गरम पाण्यामध्ये टाकावी, भगर एकदम मोकळी आणि लुसलुशीत होते। टिप्स नंबर 17, खोबऱ्याची बर्फी बनवताना त्यामध्ये थोडासा गूळ टाकावा, म्हणजे एकदम टेस्टी होते। साखरेने सुद्धा होते पण गुळाची टेस्ट वेगळीच असते, छान लागते। टिप्स नंबर 18, उपवासाचे थालीपीठ बनवताना त्यामध्ये थोडीशी काकडी खिसून टाका, म्हणजे थालीपीठ मऊ होते। टिप्स नंबर 19, उपवासाचे डोसे बनवताना त्यामध्ये जास्त भगर टाकावी, म्हणजे डोसे कुरकुरीत होतात। जर तुम्हाला उपवासाच्या वरील टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर एक कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा। चला तर मग आपण भेटूयात नंतर अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।